आजच्या आपल्या सखोल चर्चेत आपले स्वागत आहे. आजचा विषय बायबलमधल्या एका मोठ्या रहस्याबद्दल आहे. नमस्कार. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार प्रकटीकरणाच्या पुस्तकात 2 ठिकाणी 4 देवदूतांचा उल्लेख येतो. हो. एकदा अध्याय 7 मध्ये जे पृथ्वीच्या 4 दिशांचे वारे रोखून धरतात आणि दुसऱ्यांदा अध्याय 9 मध्ये जे युफ्रेटिस नदीजवळ बांधलेले आहेत. बरोबर. आता प्रश्न हा आहे की हे दोन्ही देवदूतांचे गट ते एकच आहेत की वेगवेगळे? आणि हा प्रश्न वाटतो तितका सोप्पा नाहीये. तेच तर. वरवर पाहता हा एक छोटा तपशील वाटेल, पण या एका प्रश्नाच्या उत्तरात भविष्यवाणीचा संपूर्ण घटनाक्रम दडलेला आहे. चला हे गूढ उलगडायचा प्रयत्न करूया. नक्कीच. हा प्रश्न म्हणजे एका मोठ्या कोड्याची किल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. कारण याचं उत्तर हो किंवा नाही असण्यावर अवलंबून आहे की ते 1,44,000 लोकांवर देवाचा शिक्का कधी लावला जातो. अच्छा. आणि पृथ्वीवर येणारी मोठी संकटं कधी आणि कशी सुरू होतात. आज आपल्याकडे जी माहिती आहे ती डॅनियल आणि प्रकटीकरण या दोन्ही पुस्तकांचा सखोल अभ्यास करून तयार केली आहे. तर मग या कोड्याच्या पहिल्या तुकड्यापासून सुरुवात करूया. 2 वेगवेगळी मतं आहेत, बरोबर? हो. 2 मुख्य मतं आहेत. पहिलं मत काय म्हणतं? पहिलं मत असं आहे की हे दोन्ही देवदूतांचे गट ते एकच आहेत. एकच. हो. आणि यामागे एक मोठा तर्क दिला जातो जो डॅनियलच्या पुस्तकातून येतो. डॅनियल अध्याय 7. अगदी बरोबर. डॅनियल अध्याय 7 मध्ये जेव्हा समुद्रावर 4 वारे वाहतात तेव्हा समुद्रातून 4 मोठी श्वापदे म्हणजे क्रूर प्राणी. बरोबर. क्रूर प्राणी जी 4 साम्राज्यांचे प्रतीक होती. तर या पहिल्या मताचे समर्थक म्हणतात की प्रकटीकरण 9 मध्ये जेव्हा युफ्रेटिस जवळचे देवदूत सोडले जातात तेव्हाही तसंच काहीतरी घडतं. म्हणजे श्वापदे बाहेर येतात. हो. जमीन आणि समुद्रातून श्वापदे बाहेर येतात. म्हणून प्रकटीकरण 7 मधले वारे आणि प्रकटीकरण 9 मधले देवदूत ही एकच प्रतिकात्मक शक्ती आहे. अच्छा. म्हणजे या पहिल्या मतानुसार सगळंच प्रतिकात्मक आहे. बरोबर. वारे म्हणजे युद्धासारखी परिस्थिती आणि जमीन आणि समुद्राचं नुकसान म्हणजे पृथ्वीचं खरंखुरं नुकसान नाही. तर या श्वापदांसारख्या म्हणजे राजकीय किंवा धार्मिक सत्तांचा उदय होणं. अगदी बरोबर. या मतानुसार दोन्ही अध्याय एकाच प्रतिकात्मक घटनेकडे बोट दाखवत आहेत. एका जागतिक दुष्ट सत्तेचा उदय. ठीक आहे. म्हणजे पहिलं मत या घटनांना प्रतिकात्मक मानतं. पण जर या घटना खऱ्या अर्थाने घडणार असतील तर मग चित्र कसं दिसेल? आणि दुसऱ्या मतानुसार नेमकं हेच सांगितलं आहे. अच्छा. हो. दुसरं मत याच्या अगदी विरुद्ध आहे. त्यानुसार हे देवदूत पूर्णपणे वेगवेगळे आहेत. वेगवेगळे? हो. आणि त्यांच्या भूमिकाही वेगळ्या आहेत. प्रकटीकरण 7 मध्ये जे देवदूत 4 दिशांचे वारे रोखून आहेत ते सुटल्यावर पृथ्वीचं प्रत्यक्ष भौतिक नुकसान होतं. भौतिक नुकसान म्हणजे प्रकटीकरण अध्याय 8 मध्ये याचं वर्णन आहे. 1/3 जमीन, झाडं जळतात, समुद्राचा 1/3 भाग रक्तासारखा होतो. हा खरा विनाश आहे. आणि मग युफ्रेटिस नदीजवळचे देवदूत त्यांची काय भूमिका आहे? ते देवदूत जेव्हा सोडले जातात तेव्हा एक वेगळी घटना घडते. कोणती? ती म्हणजे प्रतिकात्मक श्वापदाचा उदय आणि 1/3 मानवजातीचा मृत्यू. बापरे. म्हणजे एक गट नैसर्गिक आपत्ती आणतो तर दुसरा गट राजकीय आणि लष्करी शक्तींना मोकळं करतो. अगदी. ज्यामुळे एक मोठं युद्ध होतं. आपल्याकडे असलेल्या माहितीचे लेखक याच दुसऱ्या मताचं समर्थन करतात. म्हणजे त्यांच्या मते या 2 वेगळे घटना आहेत. हो. तुमच्या बोलण्यावरून मला एक गोष्ट जाणवते. दुसऱ्या मतानुसार पृथ्वीचा प्रत्यक्ष विनाश आणि राजकीय सत्तेचा उदय या 2 पूर्णपणे वेगळ्या घटना आहेत. बरोबर. याचा अर्थ भविष्यवाणीत एकाच वेळी अनेक स्तरांवर घडामोडी होत असतात, नाही का? अगदी अचूक मुद्दा मांडला. या मतानुसार या घटना एकापाठोपाठ एक घडतात. कसं ते सांगतो. जेव्हा प्रकटीकरण 8 नुसार पहिले 2 करणे वाचतात आणि पृथ्वीचं नुकसान व्हायला सुरुवात होते तेव्हा युफ्रेटिस जवळचे देवदूत अजून बांधलेलेच असतात. बरोबर. ते अजूनही बांधलेलेच असतात. ते नंतर 6वा करणा वाजल्यावर सोडले जातात. हा या 2 मतांमधला सर्वात मोठा फरक आहे. ठीक आहे. देवदूतांच्या या चर्चेत आता 1,44,000 लोकांचा उल्लेख आला. यांची या सगळ्या प्रकरणात नेमकी भूमिका काय आहे? ते इतके महत्वाचे का आहेत? भविष्यवाणीच्या या मोठ्या चित्रात त्यांची भूमिका मध्यवर्ती आहे. अच्छा. प्रकटीकरण 7 सांगतं की ते 4 दिशांचे वारे सोडण्यापूर्वी म्हणजे पृथ्वीचं नुकसान सुरू होण्यापूर्वी
या 1,44,000 लोकांच्या कपाळावर देवाचा शिक्का लावला जातो. हे शिक्कामोर्तब म्हणजे एक प्रकारचं दैवी संरक्षण आहे. शिक्कामोर्तब म्हणजे नक्की काय? त्यांना काही विशेष ओळख दिली जाते का? हो, एक प्रकारे त्यांना शेवटच्या काळात एक विशेष संदेश आणि कार्य सोपवलं जातं. काय कार्य? प्रकटीकरण 10 मध्ये याचं अधिक स्पष्टीकरण मिळतं. तिथे एका शक्तिशाली देवदूताकडून एक छोटे पुस्तक दिलं जातं. छोटे पुस्तक. हो, हे छोटे पुस्तक म्हणजे सार्वकालिक सुवार्ता. एक शेवटचा इशारा की लोकांनी श्वापदाची खूण म्हणजे 666 स्वीकारू नये. आणि ज्यांच्यावर हा शिक्का आहे तेच लोक हा संदेश देतात. बरोबर? आणि याच लोकांना 2 साक्षीदार असंही म्हटलं आहे, बरोबर? अगदी बरोबर. याच 1,44,000 लोकांना 2 साक्षीदार असंही संबोधलं जातं. ते काय करतात? ते 1,260 दिवस म्हणजे 3.5 वर्ष भविष्यवाणी करतात किंवा देवाचा संदेश सांगतात. आणि त्यांच्यावर शिक्का असल्यामुळे पुढे येणाऱ्या काही पिढ्यांपासून त्यांचं रक्षण होतं. हो. आता या कथेत श्वापद नावाचं एक पात्र येतं. आपण श्वापद हा शब्द वापरत आहोत. हं. प्रकटीकरणात या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? हे एखाद्या राजाबद्दल आहे, एका साम्राज्याबद्दल आहे की आणखी कशाबद्दल? खूप छान प्रश्न आहे. श्वापद ही एक राजकीय आणि धार्मिक सत्ता आहे. राजकीय आणि धार्मिक. हो, आणि याची मुळं डॅनियलच्या भविष्यवाणीत आहेत. डॅनियलने 4 वेगवेगळी श्वापद पाहिली होती. सिंह, अस्वल, चित्ता आणि एक अत्यंत भयानक चौथं श्वापद. ही 4 श्वापद म्हणजे बॅबिलॉन, पर्शिया, ग्रीस आणि रोम ही 4 मोठी साम्राज्य होती. बरोबर. आणि प्रकटीकरणातील श्वापद? ते वेगळं आहे का? प्रकटीकरण 13 मधलं श्वापद या 4ही श्वापदांचं मिश्रण आहे. मिश्रण. हो, त्याला चित्त्यासारखं शरीर, अस्वलासारखे पाय आणि सिंहासारखं तोंड आहे. इंटरेस्टिंग. आपल्याकडील स्रोतानुसार हे अंतिम काळात उदयास येणाऱ्या एका जागतिक सत्तेचं प्रतीक आहे, जिला बॅबिलोनियन पोपशाही असं संबोधलं गेलं आहे. अच्छा. आणि जेव्हा युफ्रेटिस जवळचे ते 4 देवदूत सोडले जातात, तेव्हा या श्वापदाला सत्ता गाजवण्याची पूर्ण परवानगी मिळते. तर या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडल्यावर घटनांचा क्रम कसा दिसतो? कारण यात शिक्कामोर्तब आहे, 2 साक्षीदार आहेत, श्वापदाचा उदय आहे. हे सगळं घडतं कसं? आपल्याकडील माहितीनुसार हा क्रम खूपच विशिष्ट आहे. याची सुरुवात होते सैतानाला स्वर्गातून पृथ्वीवर टाकण्याने. ठीक आहे. त्यानंतर घटना अशा घडतात. पहिली पायरी म्हणजे पहिले संकट. पहिले संकट. हो, पाताळातून टोळांसारखी एक शक्ती येते आणि फक्त त्या लोकांना त्रास देते ज्यांच्यावर देवाचा शिक्का नाही. अच्छा, म्हणजे शिक्का असलेले 1,44,000 लोक यातून सुरक्षित राहतात. अगदी. आणि हे 5 महिने चालतं. 5 महिने. मग पुढे काय होतं? पुढे येतं दुसरे संकट. आणि इथेच युफ्रेटिस जवळचे ते 4 देवदूत सोडले जातात. बरोबर. त्यांच्या सुटण्याने एक मोठं युद्ध सुरू होतं, ज्यात 1/3 माणसं मारली जातात. 1/3. हो. आणि याच काळात ते श्वापद सत्तेवर येतं आणि आपली खूण 666 सगळ्यांवर अनिवार्य करतं. हा संपूर्ण काळ 42 महिने किंवा 1260 दिवस टिकतो. थांबा, 1,260 दिवस. हे तर तेवढेच दिवस आहेत जेवढे ते 2 साक्षीदार भविष्यवाणी करतात. बरोबर पकडलत. म्हणजे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वेळी घडत नाहीत, तर एकाच काळात घडतात. अगदी बरोबर. हाच यातला सर्वात महत्वाचा आणि रंजक भाग आहे. म्हणजे एकाच 42 महिन्यांच्या काळात एकीकडे देवाचे 2 साक्षीदार सार्वकालिक सुवार्ता सांगत आहेत, लोकांना श्वापदाची खूण न घेण्याबद्दल सावध करत आहेत. आणि दुसरीकडे ते श्वापद आपलं राज्य स्थापन करून लोकांना आपली खूण स्वीकारायला भाग पाडत आहे. बापरे, हे एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखं आहे. एकाच वेळेत देवाचं कामही सुरू आहे आणि सैतानी शक्तीचं राज्यही. अगदी. ही गोष्ट तर खूपच वेगळा दृष्टिकोन देते. आणि यानंतर मग तिसरं आणि शेवटचं संकट येतं, बरोबर? हो. तिसरे संकट 7वा करणा वाजल्यावर सुरू होतं. आणि त्यात काय होतं? यात पहिले पुनरुत्थान होतं आणि त्यानंतर देवाच्या क्रोधाचे 7 प्याले म्हणजे 7 शेवटच्या पिढ्या पृथ्वीवर ओतल्या जातात. हा त्या दुष्ट सत्तेच्या अंताचा काळ असतो. ठीक आहे. तर आता आपण या सगळ्या माहितीच्या आधारावर आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. हो. प्रकटीकरण 7 मधील वारे रोखणारे देवदूत आणि प्रकटीकरण 9 मधील युफ्रेटिस जवळचे देवदूत हे एकच आहेत की वेगवेगळे? माहितीच्या लेखकाचा निष्कर्ष काय आहे? लेखकाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. ते एकच नाहीत. नाही. ते 2 वेगवेगळे गट आहेत, ज्यांची कामं आणि वेळ
दोन्ही वेगवेगळी आहे. म्हणजे प्रकटीकरण 7चे देवदूत नैसर्गिक विनाश रोखतात. बरोबर, ते नैसर्गिक विनाश रोखून धरतात, तर प्रकटीकरण 9चे देवदूत एका मोठ्या मानवनिर्मित विनाशाला म्हणजे युद्धाला मोकळं करतात. पण जर ते वेगवेगळे आहेत तर याचा शिक्कामोर्तबाच्या वेळेवर काय परिणाम होतो? कारण सुरुवातीला आपण म्हटलं होतं की या उत्तरावर सगळा घटनाक्रम अवलंबून आहे. बरोबर. जर देवदूत वेगवेगळे असतील तर 1,44,000 लोकांवरील शिक्कामोर्तब 6वी मोहर उघडल्यावर सुरू होतं आणि 7वी मोहर उघडण्यापूर्वी पूर्ण व्हायला हवं. का? कारण 7वी मोहर उघडल्यावरच करणे वाजायला लागतात आणि पहिला देवदूतांचा गट वारे सोडतो, ज्यामुळे पृथ्वीचं नुकसान सुरू होतं. अच्छा. आणि जर आपण पहिलं मत खरं मानलं असतं म्हणजे देवदूत एकच आहेत तर काय झालं असतं? जरी आपण मानलं की ते एकच आहेत आणि सगळं प्रतिकात्मक आहे, तरीही शिक्कामोर्तबाची वेळ फारशी बदलत नाही. असं का? कारण ते 5वा करणा वाजण्यापूर्वीच पूर्ण व्हावं लागलं असतं. अच्छा, टोळांमुळे. बरोबर, कारण 5व्या करण्यानंतर येणारे टोळ फक्त शिक्का नसलेल्यांनाच इजा करतात. याचा अर्थ त्याआधी शिक्कामोर्तबाची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहेच. म्हणजे दोन्ही मतांमध्ये शिक्कामोर्तब हे मोठ्या संकटांच्या आधीच पूर्ण होतं. हो, अगदी. तर मग या दोन मतांमधला खरा वाद देवदूतांच्या ओळखीपेक्षा जमीन आणि समुद्र या शब्दांच्या अर्थावर जास्त अवलंबून आहे असं दिसते. अगदी बरोबर. सगळा वाद इथेच येऊन थांबतो. कसं? जर तुम्ही जमीन आणि समुद्राचं नुकसान याचा अर्थ प्रत्यक्ष भौतिक विनाश म्हणजे झाडं, पाणी, जमीन यांचा नाश असा घेतला तर दुसरं मत जास्त पडतं. हो, तर दुसरा मत म्हणजे देवदूत वेगवेगळे आहेत हे जास्त तर्कसंगत वाटतं. पण जर तुम्ही त्याचा अर्थ प्रतिकात्मक म्हणजे राजकीय सत्तांचा उदय असा घेतला तर पहिलं मत म्हणजे देवदूत एकच आहेत हे जास्त जुळतं. बरोबर. आणि लेखकाने प्रत्यक्ष विनाशाच्या शक्यतेला जास्त महत्त्व दिलेलं दिसतं. आजच्या चर्चेतून आपण प्रकटीकरणातल्या या 4 देवदूतांच्या रहस्याच्या दोन्ही बाजू पाहिल्या. एक मत त्यांना एकच मानून सगळं प्रतिकात्मक समजतं आणि श्वापदाच्या उदयाशी जोडतं. तर दुसरं आणि आपल्याकडील माहितीनुसार अधिक स्वीकारार्ह मत त्यांना वेगवेगळं मानतं. एका गटाला पृथ्वीच्या प्रत्यक्ष विनाशाशी जोडतं तर दुसऱ्याला श्वापदाच्या सत्तेमुळे होणाऱ्या मोठ्या मनुष्य संहाराशी. आणि या सगळ्याचा संबंध त्या 1,44,000 शिक्कांकित लोकांशी कसा आहे? त्यांच्या 1,260 दिवसांच्या कार्याशी आणि 3 मोठ्या संकटांच्या घटनाक्रमाशी कसा आहे हेही आपण पाहिलं. हो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणती? आपल्याकडील माहितीच्या शेवटी एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे. त्यात म्हटलंय की देवदूत एकच असो वा वेगवेगळे, भविष्यवाणीतील अंतिम घटनांचा क्रम बदलत नाही. अच्छा. पृथ्वीच्या 1/3 भागाचा विनाश होणारच आहे, 1/3 मानवजातीचा मृत्यू होणारच आहे आणि जमीन व समुद्रातून ते श्वापद वर येणारच आहे. म्हणजे? यावरून असा प्रश्न निर्माण होतो की देवदूतांच्या ओळखीवरचा हा वाद भविष्यवाणीच्या त्या अटळ परिणामांसमोर किती महत्वाचा आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कदाचित खरा भर हा तपशिलावर वाद घालण्यापेक्षा त्या अटळ भविष्यासाठी तयार राहण्याच्या संदेशावर असावा. खरे, हा विचार आपल्याला केवळ अर्थ लावण्याच्या प्रक्रियेपलीकडे जाऊन त्यातील मूळ संदेशावर मनन करायला भाग पाडतो. बरोबर.